चला कोलारी टीमचा 12वा प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित आहे आणि बिरदोले टीम आपला 12वा प्रतिनिधी पाठवा. स्टॅकिंग एंड वरती आपण पाहता डावखुऱ्या हाताचा विवेक आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच्या समोर गोलंदाज बंटी आणि त्याचा समाचार घेतला. आल्या आल्या फुलटॉस वरती हा फुल टोल वसूल करत असताना दर्जेदार फटका आला विवेकच्या बॅट मधून. षटकार. चांगली सुरुवात पहिल्या चेंडूवरती अगदी आपण पाहतो षटकारानं सुरुवात केली आहे. इरादे स्पष्ट करून आला. बिरदोले टीम कडनं खेळत असताना डावखुऱ्या हाताचा हा विस्फोटक आणि घातक आक्रमक असा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय विवेक आणि त्यानं पहिला षटकार आणलाय आपल्या टीमसाठी. स्वतःचं संघाचं अकाउंट ओपन केलंय 6 धाब्यानं. बंटीवरती प्रति हल्ला त्याने चढवला. हा याबली पुनश्च अगदी परंतु अंपायरचा बोट उंचावलाय आणि अगदी यष्टांच्या समोर सापडलाय. ब्लम्प सापडलाय. पंच सांगतायत इट्स आउट. दुसरा चेंडूवरती परतीचा प्रवास. थँक्यू डीजे थँक्यू. विवेकला इथून मात्र परतवलं. पहिल्या चेंडूवरती षटकार आला. त्यानंतर मात्र दुसऱ्या चेंडूवरती देखील मोठा फटका मारायचा होता आणि त्याच प्रयत्नामध्ये होता. परंतु चेंडूमध्ये वेग इतका होता की बॅट येण्या अगोदर चेंडू मात्र पायावरती आदळला. आमचे आदरणीय योगेशजी कालेकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती आपलं देखील सहर्ष स्वागत. नवीन फलंदाज तिसऱ्या क्रमांकावरती मैदानामध्ये दाखल होता. आपण पाहताय कल्पेश. तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज आपण पाहतोय कल्पेश मैदानामध्ये दाखल होता. बंटीनं कमबॅक केलं आपल्या टीमसाठी. चांगली गोलंदाजी सातत्यानं कोलारी टीमकडनं करत असणारा बंटी P1चं पहिलं षटक घेऊन आलेला वेगवान तेज तर्रार चेंडू होता. आपण पाहता
त्याच्यावरती प्रतियाला चढवत असताना मिस टायमिंग आपल्याला पाहायला मिळालं आणि अगदी यष्टनच्या समोर सापडला. नेक्स्ट बॉल पुनश्च आपण पाहताय आउटसाइड डी ऑफ स्टंप. चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय बंटीचा. एक षटकाराचा मार जरूर खाल्ला परंतु त्यानंतर अगदी ट्रॅक वरती आला आणि चांगली गोलंदाजी आता इथून मात्र तो करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. एक चांगला दर्जाचा खेळाडू आहे, उत्तम दर्जाचा खेळाडू आहे आणि त्याची उत्तम दर्जाची खेळी सातत्यानं आपण पाहतोय. आणखीन एक डॉट बॉल. कल्पेश नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाला, त्याच्यावरती आता दबाव टाकण्याचं काम करतोय. ज्या 6 धावा पहिल्या चेंडूवरती खर्च केल्यात ना त्याची भरपाई करत असताना दर्जेदार गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक टप्पा आहे ना तो अगदी वेगळा आपल्याला पाहायला मिळतो. अचूकता, भेदकता, पुनश्च एकदा शॉर्ट बॉल होता, खऱ्या अर्थानं वेगानं आतमध्ये आला. त्याला कट करण्याचा प्रयत्न, लेट कट केलायचा होता, प्रयत्न तो देखील असफल ठरला. आणि इथे जर आपण पाहताय तर आणखीन एक डॉट बॉल आलाय. शेवटचा बॉल पहिल्या षटकातील. कट केला, लेट कट केला, फ्लाइंग स्लिप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळेल फक्त एक सिंगल यावेळी सफल ठरला. लेट कट करण्यामध्ये षटक क्रमांक या ठिकाणी पहिलं समाप्त झाले. बंटीचं कौतुक करायला हवं. पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर जो ट्रॅकवरती आला, जे नियंत्रणामध्ये त्याने गोलंदाजी खेळली. 7 धावा या धावफलकावरती 1-7 आपल्याला पाहायला मिळते प्रथम सत्रामध्ये बॅटिंग करणाऱ्या बिरदुले टीमच्या. आपण पाहताय मित्रांनो, खुशखबर वाकस चषक 2025 आयोजक ग्रामस्थ मंडळ वाकस. भव्य डे नाईट क्रिकेटची स्पर्धा शनिवार दिनांक 1-2-2025 ते मंगळवार दिनांक 4-2-2025 या कालावधीमध्ये ही स्पर्धा याच मैदानावरती भरवण्यात आली आहे. या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक असणार आहे 1 लाख रुपये व आकर्षक चषक. द्वितीय क्रमांक 50,000 व आकर्षक चषक. तृतीय क्रमांक 25,000 व आकर्षक चषक. चतुर्थ क्रमांक 25,000 व आकर्षक चषक. पाचवे क्रमांक 25,000 व आकर्षक चषक आणि 6वे क्रमांक 25,000 व आकर्षक चषक. प्रत्येक सामन्यात मॅन ऑफ द मॅच ही दिली जाणार आहे. मालिकेवरसाठी सायकल व आकर्षक चषक. उत्कृष्ट गोलंदाज कूलर, बॅट व आकर्षक चषक. उत्कृष्ट फलंदाज कूलर, शूज व आकर्षक चषक. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक शूज व आकर्षक चषक. या स्पर्धेमध्ये नियम अटी अशा असणार आहेत. चांगला फटका यावेळी अगदी लॉंग लेगला क्षेत्ररक्षक आहे परंतु त्यांना बीट करत चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार आलाय. ए अँड बी गटामध्ये आदिवासी संघांना प्रवेश दिला जाईल. ॲडव्हान्स फी 6,000 दिल्याशिवाय संघ स्वीकारला जाणार नाही. प्रवेश फी पूर्ण घेतली जाईल, नंतर टॉस केला जाईल. शेवटच्या दिवशी रायगड ठाणे व पालघर ग्रामीण ओपनचे संघ खेळवले जातील. सामने 4 षटकांचे खेळवले जातील. सर्व संघांना ड्रेस कोड अनिवार्य राहील, नाहीतर 2 धावांची पेनल्टी असेल. आणि सामने 4 वाजता ठीक सुरू होतील. या स्पर्धेचे ठिकाण वाकसगावचे भव्य मैदान आणि ही स्पर्धा KTC लाईव्ह च्या वाहिनीवरती आपल्याला पाहायला मिळेल. संपर्क अजिंक्य पवार, ऋषिकेश मोरे, राहुल माली, धीरज घोसाळकर आणि निशांत बागडे. 19 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय 7 धावा आल्या होत्या,
त्यानंतर मात्र दुसऱ्या षटकाला आला संभाजी, त्याच्यावरती थोडेसे प्रति हल्ले आपल्याला पाहायला मिळाले. पहिली दुहेरी धाव, त्यानंतर चौकार, त्यानंतर षटकार, एक डॉट बॉल त्याने देखील फेकला. पुनश्च एकदा चपलाईनं अगदी गलीमधून चेंडूला काढले. सीमारेषेच्या पलीकडे आणखीन एक चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजाच्या गतीचा वापर या ठिकाणी केला जातोय. अगदी चपलाईनं बॅटिंग केली जाते कल्पेशच्या माध्यमातून. चेंडूला पूर्णपणे अंगावरती येऊन देतो. त्यानंतर मात्र लेट कटचा हा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. तुमच्याकडे ताकद किती असो, परंतु तुमच्या चपलाईनं मात्र धावा बनवू शकता. चांगली बॅटिंग मैदानामध्ये साकारत असताना आतापर्यंत धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते, जाऊन पोहोचली आहे 23 धावा धाव फलकावरती. कल्पेशला अक्षरशः पहिल्या षटकामध्ये बंटीनं थांबवलं होतं. अगदी एकही धाव करू दिली नव्हती. शेवटच्या चेंडूवरती एक सिंगल धाव आली होती, परंतु दुसऱ्या षटकामध्ये तो स्ट्राईकला आला आणि त्यांनी धावा बनवायला सुरुवात केली. पहिल्या षटकाची भरपाई त्याने दुसऱ्या षटकामध्ये भरून काढली. पाठीमागे येत असताना स्क्वेअर ऑफ द विकेट बॅकवर्ड स्कोअर लेगला चेंडू ट्रॅव्हल झाला. स्वतः गोलंदाज त्या ठिकाणी सरसावलेत. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होणार नाहीयेत, एकच धाव पुरेशी आहे. कल्पेशला माहिती आहे एक धाव कंप्लीट झाली. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 24. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 24 धावा धावफलकावरती, म्हणजे प्रति षटक अगदी 12च्या सरासरीनं या धावा आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या षटकामध्ये 7 आल्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये थोडंसं खराब कामगिरी आपल्याला संभाजीची पाहायला मिळाली. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. कैलास हा गोलंदाज तिसऱ्या षटकासाठी आपल्याला पाहायला मिळेल. कोलारे टीमकडनं सातत्यानं चर्चेत असलेल्या या टीम्स आपल्याला पाहायला मिळतात. बिरदोले, कोलारे आज मात्र एकमेकांच्या समूहामध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळतात. एकमेकांच्या प्रतिस्पर्धी आपल्याला खेळताना पाहायला मिळतात. टॉस जिंकला होता बिरदोले टीमनं बॅटिंग स्वीकारली आहे. बॅटिंग करण्याचा त्यांचा निर्णय आहे. आतापर्यंत त्यांचा निर्णयाला ते अगदी साजेशी अशी कामगिरी राहिली आहे. कल्पेश फार चांगली बॅटिंग मैदानामध्ये साकारतो. त्याच्या साथीला आपण पाहताय राहुल. फुलटॉस बॉल कन्वर्ट करू शकला नाहीये. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक अगदी दूरवरून आलेत. अगदी सेफली लँड झालाय चेंडू. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न चुकीच्या एंडला फेकी. 3 धावा इथून कंप्लीट झाल्या. 3 धावेने धावफलक आपण पाहताय जाऊन पोहोचताय. प्रदीप पेमारे आणि रवी कांबरी साहेब या ठिकाणी उपस्थित. आपण व्यासपीठावरती आपलं देखील सहर्ष स्वागत. यावेळी आडव्या बाटमधून हा फटका खेचायचा होता. लॉंग ऑफला त्या ठिकाणी फटका सजवला गेलाय. एकच धाव्या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळतीये. चांगली फिल्डिंग लॉंग ऑफ मध्ये आपल्याला पाहायला मिळाली. एक धाव आली आहे. धावफलक जाऊन पोहोचलाय 28 धावा. 28 धावा धावफलकावरती आपल्याला इथून पाहायला मिळतात. तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना ऑन साईडला हा देखील चेंडू टर्न केलाय. अगदी डीप स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक आलेत. तोपर्यंत 2 धावा. गुड रनिंग द बिटवीन विकेट मैदानामध्ये पाहायला मिळते, कारण की सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न त्यांचा अगदी यशस्वी ठरला जातोय. सिंगलला डबलला 3 धावांमध्ये कन्वर्ट करण्याचा त्यांचा जे प्रयत्न आहे त्या प्रयत्नामध्ये त्यांना यश येत आहे. कल्पेश आणि राहुल अप्रतिम फलंदाजी मैदानामध्ये साकारत असताना पाहायला मिळतात. लेटकट करायचा होता. यावेळी चेंडू पडल्यानंतर थोडा खाली राहिला. ज्या अपेक्षेची खऱ्या अर्थानं गरज होती फलंदाजाला, ती अपेक्षा इथं प्राप्त करू दिली नाहीये गोलंदाजानं. चांगली गोलंदाजी, आता चांगला कमबॅक पाहायला मिळालेला गोलंदाज कैलास. इथे मात्र बॅटेला स्पर्श करून यष्टीरक्षकाकडे चेंडू निघाला होता, वेगानं आला होता. ती झेल कॅरी करणं गरजेचं होतं. कल्पेश जो सेट झालाय, ज्यानं फटकेबाजी केली आहे, ज्यानं संघाला तारण्याचं काम केलंय, चांगल्या टोटलपर्यंत नेण्याचं तो काम करतोय, त्याचा झेल हा पूर्ण महत्वपूर्ण होता. तो मात्र इथं ड्रॉप झाला. नेक्स्ट बॉल पुनश्च कैलासचा राहुलसाठी. चांगला चेंडू अगदी खोलवर टप्प्याचा ऑन साईडला लॉंग ऑन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेसाठी कोणताही प्रयत्न होणार नाहीये. एकच धाव पुरेशी आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली 1च्या साह्यानं आपण पाहताय 32 धावा धावफलकावरती. 3 षटकांचा खेळ इथून झालाय समाप्त. शेवटचा आणि निर्णायक षटक
जे डिसाईड केलं जाईल ज्या षटकामध्ये धावा किती असणार, टार्गेट किती धावसंख्येचे असणार, ते डिसायडर षटक आता प्रगतीपथावरती. स्लॉगरचं षटक म्हणून या षटकाकडे पाहिलं जातं. या षटकामध्ये हाणामारी सातत्याने होते, ते षटक आता प्रगतीपथावरती. इथे मात्र राहुलच्या बॅटमधून चौथ्या षटकाला सुरुवात झाली आणि त्याने मात्र पहिला चेंडूवरती धमाका हा षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळतं. थँक्यू. 38 धावा धावफलकावरती षटकाराच्या साह्यानं. पुनश्च एकदा अगदी आपण पाहतोय ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू होता, ऑन साईडला टर्न केलाय, काऊ कॉर्नर मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय, त्या ठिकाणी मिळेल फक्त सिंगल. एक धाव आली आहे. 39 धावा धावफलकावरती. चौथं षटक आपण पाहताय मिलिंद या गोलंदाजाचं आपण पाहताय. चौथं षटक, स्लॉगरचं षटक, पहिल्या चेंडूवरती षटकार, त्यानंतर मात्र एक सिंगल. फुलटॉस बॉल लॉंग लेगला आपण पाहतोय, चेंडू ट्रॅव्हल झाला, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आलाय. सिंगल धाव कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, दुसरी धाव देखील कंप्लीट. 2 धावा या ठिकाणी कंप्लीट झाल्यात. 2 धावेनं आपण पाहतोय पुनश्च धावफलक पुढे सरकतंय. 41 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. फुलटॉस बॉल होता, कन्वर्ट करू शकला नाहीये. 2च धावा या चेंडूवरती. पुनश्च एकदा त्याच पद्धतीचा हा चेंडू, परंतु अंपायर सांगतात नो बॉल आहे. 1+1 अशा 2 धावा, नो +1 अशा 2 धावा धावफलकावरती. 43 धावा धावफलकावरती. फुलटॉस बॉल टाकतायत गोलंदाज. फ्रीटचा चेंडू इथे मात्र निर्धाव खेळून काढला. फ्रीटचा चेंडू अगदी वेगवान तेज तरार आपल्याला पाहायला मिळाला मिलिंद यांच्या गोलंदाजीतून. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. ऑन साईडला हा देखील फटका आपल्याला पाहायला मिळतोय. काऊ कॉर्नर मध्ये चुकी झाली आहे. चुकीला माफी नाहीये क्रिकेटमध्ये. चौकार आला. चौकाराची साह्यानं आपण पाहतोय धावफलक आता जाऊन पोहोचेल. 47 धावा धावफलकावरती. चांगला फटका, स्टेट डाऊन द ग्राउंड, सीमारेषेच्या अगदी दूरवर टाकलेला हा दर्जेदार क्वालिटीचा षटकार आपल्याला पाहायला मिळतो राहुलच्या बॅटमधून. इनिंगची सांगता त्यानं दर्जेदार केली आहे. शेवटच्या चेंडूवरती मोठा फटका आला त्याच्या बॅटमधून आणि त्याच्या षटकारानं धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये 53 धावा. आणि टार्गेट असेल आता कोलारे टीमच्या अगेन्स्ट, कोलारे टीमच्या समोर ते 54 या धावसंख्येचं. थँक्यू थँक्यू. आमचे या स्पर्धेसाठी ज्यांनी ऑलिंडरची भूमिका सातत्यानं पार पाडली, जे आमच्या हर्षल कांबरी आजच्या दिवसाचे बर्थडे बॉय, त्यांचा आज वाढदिवस आहे. त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. गावदेव चषक 2024च्या माध्यमातून तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि त्यानंतर आमचे प्रिन्स माली यांचा देखील आज वाढदिवस आहे. 53-54 टू विन. प्रिन्स माली यांचा देखील आज वाढदिवस आहे. त्यांना देखील वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा.
गावदेव चषक 2024च्या माध्यमातून वाढदिवस आहे, परंतु दोघंही ऑलिंडरच्या भूमिकेमध्ये. थँक्यू डीजे. आमचे सन्माननीय महेंद्रजी हजारे साहेब या ठिकाणी इथं उपस्थित आहेत. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष आणि मनपूर्वक असं स्वागत. चला नेक्स्ट मॅच बांदिवली टीमचा कर्णधार आणि अवसारी टीमचा कर्णधार आपण टॉससाठी या. नेक्स्ट मॅच इन ॲक्शन आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या फेरीतील शेवटची मॅच बांदिवली आणि त्यांच्या विपक्षामध्ये अवसारे. दोन्ही टीमच्या कर्णधारांना विनंती आहे की आपण टॉससाठी यायचं आहे. आमचे सन्माननीय महेंद्रजी हजारे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. आमचे जॉन्टी दलवी साहेबांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातो. चोपन्नचा पाठलाग करायचा आहे कोलारी टीमला. सलामीची जोड साखळी मैदानामध्ये दाखल झाली आपण पाहता. रुपेश आणि त्याच्या साथीनं आपण पाहताय बंटी ही सलामीची जोड साखळी मैदानामध्ये दाखल झाली आहे. पहिलं षटक 54चं टार्गेट आहे. 53 धावा धावफलकावरती लागल्यात. 54चं टार्गेट असेल कोलारी टीम समोर. पहिलं षटक हाताळलं होतं बंटीनं. पहिल्या चेंडूवरती 6 आल्यानंतर मात्र 5 चेंडू अप्रतिम त्यानं हाताळलं होतं. आता बॅटिंगसाठी मैदानामध्ये दाखल झाला. गोलंदाजी करत असताना पहिल्या षटकामध्ये आपल्या बाजूनं त्यानं मोमेंटम ठेवलं होतं, परंतु दुसऱ्या षटकापासून मात्र ते मोमेंटम थोडंसं शिफ्ट झालं बिरदोले संघाच्या बाजूनं. आता मात्र बॅटिंग करत असताना 54चं टार्गेट आहे. इथून मात्र चांगली बॅटिंग करायची आहे, त्यासाठी मैदानामध्ये दाखल झाला. स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळेल बंटी, नॉन स्ट्राईक एंडवरती रुपेश आणि पहिला सलामीचा गोलंदाज आपल्याला बिरदोले टीमकडनं पाहायला मिळतोय परेश. P1चं पहिलं षटक आहे. परेशकडे जबाबदारी दिली P1च्या पहिल्या षटकाची. 54 धावसंख्येचा बचाव करत असताना पहिल्या षटकाची जबाबदारी ही मोठी आहे. ही जबाबदारी वाढणारी जबाबदारी आहे. या जबाबदारीनं आता गोलंदाजी करायची आहे ती परेशला पहिल्या षटकामध्ये. जाऊया मॅचकडे. अंपायर सिग्नल मॅच ऑन. बॅटला स्पर्श करून पाठीमागे चेंडू सरसावला. फ्लाइंग स्लिपमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. कोणतीही धाव तिथे मिळणार नाहीये. विवेक त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला क्षेत्ररक्षण करत असताना फ्लाइंग स्लिपला डॉट बॉल. सुरुवात खऱ्या अर्थानं परेशने चांगली केली आहे. पहिला चेंडू निर्धाव फेकला. बंटीच्या अगेन्स्ट गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू निर्धाव आलाय. 54चा पाठलाग करायचा आहे. संघर्ष करावा लागणार आहे.
चला नेक्स्ट मॅच अवसारे आणि बांदिवली दोन्ही टीम आपण टॉस साठी या. आणखीन एक जबरदस्त चेंडू वेगवान तेज सर्रार अगदी पाहतोय फुलर लेनचे चेंडू सातत्यानं डिलिव्हर केले जातात आणि त्याच्यामध्ये अगदी पाहायला गेलं तर यश देखील त्यांना संपादित होतं. चांगली गोलंदाजी साकारत असताना आपल्याला पाहायला मिळतोय परेश बिरदोले टीमकडनं. चला बांदिवली टीमचा कॅप्टन या अवसारी टीमचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालाय. 2 चेंडू निर्धाव खेळून काढलेत बंटीनं. थोडंसं प्रेशराईज झालाय. 2 चेंडू निर्धाव आले. 54चा टार्गेट आहे. यावेळी हलक्या हातानं कट केलाय. अगदी थर्डमान मधून चेंडूला काढलाय सीमारेषेच्या पलीकडे. जास्ती काल शांत बसणार नाहीये कारण की बंटी आहे समोर. तिसऱ्या चेंडूवरती चौकार आलाय. चौकाराने इरादे स्पष्ट करत असताना आपल्याला पाहायला मिळाला. या धावसंख्येचा पाठलाग करायचा असेल ना तर सलामीच्या जोड साखळीला इथून चांगली कामगिरी करावी लागेल. तुमच्यामध्ये पार्टनरशिप होणं फार गरजेचं आहे. पार्टनरशिप बिल्डअप झाली ना मोठे फटके आले तर मात्र या धावसंख्येचा सहजरित्या पाठलाग केला जाईल. परंतु आता तशी कामगिरी मैदानामध्ये करावी लागेल. चला दोन्ही टीमचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहेत. मी आमच्या मान्यवरांना विनंती करेन महेंद्रजी हजारे साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण दोन्ही टीमच्या दरम्यान टॉस करायचा आहे. बांदिवली आणि त्यांच्या विपक्षामध्ये अवसारे. कमी गतीने टाकला होता फसवला. इथं यष्टीरक्षकानं थोडीशी खराब कामगिरी केली. फ्लाइंग स्लिपला थोडी चुकी झाली आणि त्या चुकीचं रूपांतर आपण पाहताय 2 धाब्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. फसवला होता गोलंदाज परेशनं बंटीला. पहिल्या चेंडूवरती चौकार त्यानंतर मात्र फसवला होता. थोडंसं कमी गतीनं टाकला होता. बॅक ऑफ द हँड कमी गतीनं टाकलेला चेंडू स्लोवर पद्धतीचा. अवसारी टीम टॉस जिंकलाय. गोलंदाजी करण्याचा निर्णय. मॅच जशी ही संपेल तसं लगेच मैदानामध्ये दाखल व्हा. 6 धावा धाव फलकावरती पाहतोय आपण. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने चेंडू डिलिव्हर्ड केलाय. तोच फटका खेळण्याचा प्रयत्न त्याच यष्टीरक्षकाकडे झेल उडाला होता. पुन्हा एकदा जीवदान दिलं. बंटीला मात्र दुसऱ्यांदा जीवदान मिळतंय. दुसऱ्यांदा जीवदान मिळालंय बंटीला. काय करतोय नक्की यष्टीरक्षक हेच आता कळायला मार्ग नाहीये. अगदी 11च्या 11 खेळाडू एक साथ जमा झालेत कारण की विकेट देखील तेवढ्या महत्वाची आहे. बंटी जर का शेवटपर्यंत या मॅच मध्ये उभा राहिला ना तर अगदी ताकद आहे त्याच्याकडे. ही मॅच कोणत्याही क्षणी या मॅचला कलाटणी देण्याची एवढी क्षमता आहे, एवढी ताकद आहे या फलंदाजाकडे. कोलारे टीम कडनं बॅटिंग करतोय. तो फक्त उभा राहणं गरजेचं आहे आणि आता टीमला देखील माहिती आहे. त्यामुळे टीम देखील बाहेरनं आता आवाज देते फक्त उभा राहा. ऑन साईडला फटका खेचायचा होता. पडल्यानंतर अगदी आतमध्ये आला. चांगली गोलंदाजी परेशची आपल्याला पाहायला मिळतीये. काय गोलंदाजी साकारली परेशनं. इकॉनॉमिकल गोलंदाजी पाहायला मिळतीये. एक चौकार वगळता अप्रतिम गोलंदाजी आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाली परेशची. अगदी वेग देखील होता. अचूकता देखील पाहायला मिळाली. व्हेरिएशन देखील पाहायला मिळालं. प्रत्येक टप्पा अगदी वेगळ्या ठिकाणी त्यांना डिलिव्हर्ड केला. चांगली गोलंदाजी परिपक्वन गोलंदाजी म्हटलं जातं ना ती गोलंदाजी त्या प्रकारची गोलंदाजी. पहिल्या षटकामध्ये धाबा आल्यात त्या अवघ्या 54चा पाठलाग करत असताना पहिल्या षटकामध्ये धाबा आल्यात त्या 7 धाबा खर्च केल्यात. गोलंदाज परेशनं चांगलं षटक त्यांना हाताळलंय. आपल्याकडे मोमेंटम त्यांना ठेवलाय. पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी. दुसरं षटक प्रगतीपथावरती गोलंदाजीसाठी आलाय मयूर आलाय दुसऱ्या षटकासाठी. 7 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. आपण पाहताय गावदेव चषक 2024-25 आणि आजच्या या दिवसातील अंतिम आणि शेवटचा दिवस या स्पर्धेचा. आणि शेवटच्या दिवसातील आपण पाहताय पहिल्या सत्रातील ही तिसरी मॅच. एकीकडे तुम्ही पाहताय कोलारे आणि त्यांच्या विपक्षामध्ये बिरदोले. दोन्ही टीम एकमेकांच्या अगेन्स्ट आपल्याला खेळताना पाहायला मिळतीये. बलाढ्य टीम आणि तशी मॅच देखील आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतीये.
हा कुटापाचा चेंडू कमी गतीनं टाकला होता, त्याला मात्र कट करण्याचा प्रयत्न बंटीचा असफल ठरला जातो. थोडीशी चुकी बंटीकडनं देखील होताना पाहायला मिळते. थोडासा प्रेशराईज झालाय, डॉट ऑफ पर्सेंटेज वाढतंय. जेवढे तुम्ही डॉट बॉल खेळाल ना तेवढा अगदी रिक्वायर रन रेट आहे ना तो मात्र वाढत जाईल. तुम्हाला आता चांगली कामगिरी करावी लागेल. हा चांगला फटका, यावेळी कव्हर मधून चेंडूला काढले, डीप मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये, बेकंड एरिया आहे, जाईल चेंडू सीमारेषेच्या पलीकडे डीप मधनं, चौकार. षटकार हॅट्रिक साठी कॅश प्राइज आलाय दोन्ही फलंदाजांसाठी. आकाशजी शिंगे यांच्याकडून षटकार हॅट्रिक साठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आणि त्यानंतर अमितजी खाडे यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज. षटकार हॅट्रिक साठी एक कॅश प्राइज असेल. पंटी आणि त्याच्या साथीने आपण पाहतोय रुपेश. आउटसाइड डी ऑफ स्टंप. पंच आमच्याकडे वळतायत, दोन्ही हात जमिनीला समांतर आणि हे दर्शवत आहेत की हा व्हाईट बॉल आहे. एक्स्ट्राची धाव या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळते. धावफलक 12 धावा धावफलकावरती. एक चौकार बंटीच्या बॅटमधून जरूर आला, त्याला चांगली कामगिरी करावी लागेल. षटकार हॅट्रिकसाठी पारितोषिक त्यांच्यासाठी आलं. गरज आहे, षटकारांची गरज आहे. हा आणि इथं दांडी गुल, फलंदाज इथे बाद झाला. फुलटॉस बॉल, मिस टायमिंग आहे. हवेमध्ये क्षेत्ररक्षक अगदी दूरवरून आलेत, चांगला प्रयत्न त्यांचा राहिला, चेंडूला स्टॉप केलं तोपर्यंत आपण पाहताय डायरेक्ट हिट झाली आहे. आणि पंच दर्शवतात इथं फलंदाज अगदी पॉपिंग क्रीज मध्ये. पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलाय. 2 धाबा इथे कंप्लीट झाल्या. 2 धाब्याने धावफलक आपण पाहता जाऊन पोहोचलोय. 14 धाबा धावफलकावरती आपल्याला इथून पाहायला मिळतात. दुपारचं सत्र चालू आहे. दुपारच्या सत्रामध्ये आपण पाहताय कोल्हार आणि त्यांच्या विपक्षामध्ये बिरदुले ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. सेकंड स्पेल आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज मयूर, चांगला फटका यावेळी अगदी पाहतो आपण पॉईंट मधनं चेंडूला काढले, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्यांच्याकडनं थोडं फंबल झालं. दुसऱ्या धाबेचा कॉल होता, दुसरी धाव सहजरित्या कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन विकेट मैदानावरती पाहायला मिळते आपल्याला दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या नव्हत्या, आता हे माहिती आहे. संभाजी 3ऱ्या क्रमांकावरती मैदानामध्ये दाखल झाला आणि तो आता सिंगल डबलला भर देऊन धावफलक पुढे नेण्याचं काम करतो. 16 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. चांगलं क्रिकेट, समजदारीचं क्रिकेट इथून खेळावं लागणार आहे. 1-2 मोठे फटके प्रति षटकामध्ये तुम्हाला आणावे लागतील. या धावसंख्येचा तुम्हाला पाठलाग करायचा आहे. फुलटॉस बॉल ऑन साईडला टर्न केला, स्क्वेअर ऑफ द विकेट. हा फटका आपल्याला पाहायला मिळतो. मिड विकेट मध्ये चाललाय, डीप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न थांबवलाय, एकच धाव. 17 धावा धावफलकावरती. 2 स्कॅनर चौकशी एक नको 3 वाईटला
2 षटकांच्या समाप्तीनंतर 17 धावा धावफलकावरती आपण पाहताय. फलंदाज इथे बाद झालाय. संभाजी बाटला चेंडू स्पर्श झाला. यष्टीरक्षकानं चांगली झेल पकडला. आणखीन एक विकेट आली आहे. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली गेली. 2 चेंडूंचा खेळ संपला गेला. तब्बल दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. त्या ठिकाणी 2 धावसंख्येच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचले तब्बल 20 या अंकावरती. 3 चेंडूंचा खेळ संपला गेला. तिसऱ्या षटकामधील अजूनही नऊ चेंडू आणि 34 या धावसंख्येची गरज असणाऱ्या विजयासाठी कोल्हारे टीमला सुरेख फटका केला जातोय. त्या ठिकाणी चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. एक धाव घेतली जाते. त्या ठिकाणी 1 ने धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 21 या अंकावरती. 8 चेंडू आणि 33 या धावसंख्येची गरज आहे अजूनही विजयासाठी टीम कोल्हारे टीमला. षटकामधील 5वा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेटने वेळीसाठी बाटने प्रहार केला जातोय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. एक धाव पूर्ण केली जाते. एकने धावफलक 22 या अंकावरती जाऊन पोहोचले. 7 चेंडू आणि 32 या धावसंख्येची गरज असणाऱ्या विजयासाठी यावेळेस बॅटच्या स्लॉट मध्ये आलाय. चेंडू पाठवलाय. त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. क्षेत्ररक्षकाच्या मार्फत 5 धावा आपल्या संघासाठी वाचवल्या गेल्यात. विजयासाठी 6 चेंडू आणि 31 या धावसंख्येची गरज असेल. कमॉन डीजे.
6 चेंडू आणि 31 या धावसंख्येची गरज असणाऱ्या विजयासाठी कोल्हारे टीमला. धीरज आलेत गोलंदाजी ट्रॅक वरती. गोलंदाज शेवटचं षटक 31 धावा वाचवायचे गोलंदाजाला. 6 चेंडू आणि 31 या धावसंख्येची गरज आहे. पहिला चेंडू वेळेस फुलटा स्पर्धेचा चेंडू होता त्या ठिकाणी एक धाव घेतली जाते. त्या ठिकाणी खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. त्या ठिकाणी एकच धाव घेतली जाते. अजून 5 चेंडू आणि 30 या धावसंख्येची गरज आहे विजयासाठी. पुढचा चेंडू फुलटा चेंडू होता त्या ठिकाणी निर्धाव टाकला गेलाय. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी. औपचारिकता शिल्लक राहिली या सामन्यामध्ये. नेक्स्ट मॅच असेल अवसर विरोधात बांदिवली. तयार राहायचे दोन्ही टीमनं. डॉट बॉल.